नमस्कार मित्रांनो, सर जो तेरा चक्राए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए, गाण्याचे बोल तुम्हाला आठवत असतीलच. पण त्याच गाण्यात पुढचं कडवं जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यात जॉनी वॉकर म्हणतो, तेल मेरा है मुस्की गंज रहे ना खुसकी, जिसके सर पर हाथ फिरा दूं चमके किस्मत उसकी. ते बोल आता प्रत्यक्षात येत आहेत. तेल मेरा है मुस्की. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची कुठली असेल तर ती ड्रिल बेबी ड्रिल, जीत लिया दिल, ड्रिल बेबी ड्रिल. ड्रिल बेबी ड्रिल म्हणजे खणा खणा खणा, तेल काढा, जेवढं तेल उपसतेल तेवढं उपसा. भारतासाठी ही घोषणा अतिशय महत्त्वाची आहे आणि यामुळे संपूर्ण जगावर काय परिणाम होणार आहेत, चीनवर काय परिणाम होणार आहे, रशियावर काय परिणाम होणार आहे, इराणवर काय परिणाम होणार आहे, या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश आहे. असं असूनही अमेरिका इतर देशातून तेल आयात करतो, कारण सातत्याने अमेरिकेत असं धोरण राहिलेलं आहे की भविष्याची गरज लक्षात घेता अमेरिकेने तेल आयात केलेलं चांगलं, म्हणून स्वतःचं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं घ्यावं वाकून, अशा प्रकारचं अमेरिकेचं धोरण राहिलेलं आहे. त्याच्यातही मुख्यतः रिपब्लिकन पक्षाचं जेव्हा सरकार असतं तेव्हा या सरकारला तेल कंपन्या रिपब्लिकन पक्षाला देणग्या देत असतात, त्यामुळे त्यांचा प्रभाव त्याच्यावर असतो आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचं सरकार असताना जग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी करतं. इराक असेल, कुवेत असेल, सौदी अरेबिया असेल, अफगाणिस्तान असेल, या सगळ्या गोष्टी तेलाच्या राजकारणाशी जोडलेल्या आहेत. डेमोक्रेटिक पक्ष पैसे कोणाकडनं मिळवतो तर स्वच्छ ऊर्जेच्या कंपन्यांकडनं त्यांना पैसे मिळतात आणि ते सत्तेवर आले की ते गप्पा पर्यावरणाच्या मारतात. अमेरिकेची तेलाची मागणी तसूवरही कमी होत नाही. म्हणजे जर पर्यावरणाबद्दल खरंच काही पडलेली असती यांना तर तेलाची मागणी कमी करायला पाहिजे, पण तेलाची मागणी कमी न करता अमेरिकेतल्या तेल उद्योगावर निर्बंध आणले जातात आणि साहजिकच हे अमेरिका त्यामुळे बाहेरच्या देशातनं तेल विकत घेते आणि ते तेलाचे निर्बंध घालून त्याची पवन ऊर्जा कंपन्यांना, सौर ऊर्जा कंपन्यांना सवलत दिली जाते. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नुसतं तेल उत्खनन करण्याचं धोरण घोषित केलेलं नाहीये, तर त्यांनी नॅशनल इमर्जन्सी जाहीर केलेली आहे. आणीबाणीची परिस्थिती म्हणून तेल उद्योगाला पाठिंबा देण्याचं धोरण त्यांनी जाहीर केलेलं आहे. याचा अर्थ लक्षात घ्या, आता अमेरिका सौर ऊर्जा, पवन ऊर्जा वगैरे वगैरे स्वच्छ ऊर्जेला दिल्या जाणाऱ्या सवलती कमी करून त्या सवलती तेल उद्योगाला देईल. याचा अर्थ आता तेलाच्या किमती झपाट्याने कमी होईल. तेलाच्या किमती पण सर्दीसारख्या असतात. एक शिंकायला लागला की दुसऱ्यालाही वाटायला लागलं की आता आपल्यालाही सर्दी होणार आणि त्यामुळे सगळे जण शिंकायला लागतात. ती सर्दी एकाची दुसऱ्याला, दुसऱ्याची तिसऱ्याला जाते. दुसरी गोष्ट, तेलाच्या किमती या शेअर बाजारासारख्या असतात. म्हणजे एकाने तेल जास्त उत्पादन केलं तर किती जास्त बाजारात तेल येईल, 10% येईल, पण मग आपल्या किमती पडतील म्हणून इतरही देश, तेल उत्पादक देश तेल उत्पादन करायला लागतात. आणि त्यामुळे अमेरिकेने घोषणा केल्यावर मला आश्चर्य वाटणार नाही, आता सौदी अरेबिया, UAE आणि अन्य देश, नायजेरिया असतील, ते पण आपल्या तेलाचं उत्पादन वाढवतील. त्याच्यामुळे तेलाच्या किमती ज्या बायडन प्रशासनाच्या काळात $100च्या घरात गेल्या होत्या, आता त्यांनी देखील तेल उत्खनन करायला मोठ्या प्रमाणावर चालना दिली, कारण त्यांना निवडणुका जिंकायच्या असतात. म्हणून म्हटलं ना, हे पुरोगामी पक्ष सगळे डांबरट दुतोंडी असतात. गप्पा पर्यावरणाच्या मारायच्या आणि निवडणुका हारतोय लक्षात आल्यावर त्यांनी पण ड्रिल बेबी ड्रिल केलं, तेल काढा, आम्हाला निवडणुका जिंकून द्या. तीच गोष्ट जर्मनी पण करत होती. स्वतःची आण्विक ऊर्जा बंद केली, कोळशावर चालणारी ऊर्जा बंद केली, जगाला शहाणपण शिकवलं. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की रशिया युक्रेन युद्ध सुरू झालेलं आहे, त्यांना रशियाकडनं येणारा गॅस पुरवठा होत नाहीये, होणार नाहीये किंवा खूप महाग होतोय, तेव्हा त्यांनी पण कोळशावर चालणारी वीज बनवायला सुरुवात केली, त्याला चालना दिली. मग पर्यावरणाचं काय, मग पर्यावरण गेलं तेल लावत.
हा असा यांचा दृष्टिकोन असतो आणि आपल्याकडचे अर्ध्या हळकुंडांनी पिवळे होणारे लोक बघा जर्मनी काय करतंय, बघा इंग्लंड काय करतंय, बघा फ्रान्स काय करतंय, असे चोरून लिहिलेले अग्रलेख इकडे तिकडे चोरतात आणि छापतात. पण प्रत्यक्षात हे सगळे देश आपल्या स्वार्थासाठी काम करतात. आता कल्पना करा, अमेरिका आत्ताच जगातला सगळ्यात मोठा तेलाचे साठे असलेला देश आहे. अमेरिकेत जे नवीन शेल ऑइल मिळालेलं आहे त्याचा खर्च तुलनेने जास्त आहे बॅरलचा, आणि त्यामुळे ते बाहेर तेव्हाच येणार जेव्हा बाहेर काढण्याचा खर्च त्या कंपन्यांना परवडणार. कारण जर सौदी आणि बाकीच्या देशांनी तेल उत्पादन करायला सुरुवात केली, इराक, इराण, आणि तेलाच्या किमती $30-35 राहिल्या, तर हे शेल ऑइल परवडणार नाही. कारण त्यांचा समजा खर्च $50 असेल बॅरलला, तर बाजारात $30-40 किंमत असताना ते विकू शकत नाहीत. आणि त्यामुळे ट्रम्प सरकार त्यांना सबसिडी देणार आहे की तुम्ही तेल काढा, आम्ही सवलत देतो. त्याच्या मागचं गणित काय ते लक्षात घ्या, कारण याला रणनीती म्हणतात. त्याच्या मागचं पहिलं गणित असं आहे की अमेरिका आज कुठल्याच क्षेत्रात चीनशी स्पर्धा करू शकत नाही. याचं कारण म्हणजे चीनमध्ये उत्पादन केलेला माल अमेरिकेपेक्षा स्वस्त पडतो, आणि म्हणून अमेरिकेने जर ठरवलं की इंधनच आपल्याकडे स्वस्त राहिलं, इंधनाचे दर कमी राहिले, तर आपल्याकडची उत्पादन खर्च कमी होईल, महागाईचा दर कमी होईल, आणि त्याच्यामुळे एकूणच आपली स्पर्धात्मकता वाढेल. दुसरी गोष्ट, चीननी आता स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात एवढी मोठी आघाडी घेतलेली, आणि या आघाडीला जबाबदार कोण आहे तर युरोप आणि अमेरिका आहे. कारण त्यांनी वाटेल तशा सबसिडी दिल्या स्वच्छ ऊर्जेसाठी, पण त्याचा फायदा चीनला झाला. कारण चीननी सोलर पॅनल, विंड टर्बाईन याचे एवढे मोठे उद्योग उभारले की अमेरिकेच्या आणि युरोपच्या पैशांनी चीननी धंदा केला, आणि त्यामुळे अमेरिकन किंवा युरोपियन कंपन्या सोलर पॅनलच्या धंद्यात राहूच शकत नाहीत. चीनमधनं 100% त्यांना आयात करावी लागते किंवा अन्य देशातनं आयात करावी लागते. त्यामुळे तेवढ्यावरच न थांबता चीननी इलेक्ट्रिक व्हेकलच्या क्षेत्रात मोठी आघाडी घेतली. आता अमेरिकेने तेल स्वस्त केलं, समजा धरून चाला आत्ता नायमॅक्सचे भाव $74-75 आहेत एका बॅरलला. ते पुढचे 4 वर्ष समजा $40, मी आणखीन कमी नाही म्हणते, पण साधारणतः $40-45 राहिले, तर भारतासारख्या देशाला ज्यांचं तेलाची आयात 85% आहे आणि दैनंदिन महागाईच्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी तेलाच्या किमतीवर अवलंबून आहेत, त्यांचा देखील फायदा होणार आहे. अमेरिकेचा तर फायदा होणार आहे. ते एवढं करूनही अमेरिकेत किती उत्पादन करणं किती शक्य होईल आणि किती स्वस्त होईल याची कल्पना नाही, पण त्याचा फायदा भारताला नक्की होणार आहे. आता जर हे धोरण 4 वर्ष राहिलं तर नाणार पुन्हा व्यवहार्य होणार आहे. सौदी अरेबिया म्हणजे काल मुकेश अंबानी डोनाल्ड ट्रम्पच्या शपथविधीला, त्याच्या आधीच्या पार्टीला उगाचच गेले नव्हते, काही वेळ जात नव्हता म्हणून किंवा कोणीतरी बोलावणं आलं म्हणून गेले नव्हते. मला रिलायन्सच्याच एका अधिकाऱ्यांनी मागे सांगितलं होतं, जिओ हा शब्द आहे जो त्यांच्या फोनचा शब्द आहे जिओ, तो जिओ शब्द आरशात धरा, त्याच्यातनं तुम्हाला ऑइल हा शब्द दिसतो, JIOOIL, जे म्हणजे उलटा एल सारखा दिसतो. डेटा इज अ न्यू ऑइल, पण तेलाची सगळ्यात मोठी रिफायनरी भारतातली आणि कदाचित आशियातली रिलायन्स आहे, आणि इकडे चीनला येऊन द्यायचं नाहीये. त्यामुळे भारताच्या रिफायनरी कंपन्यांचा देखील फायदा होणार आहे. बाकीच्याही रिफायनरी कंपनी आहेत, सरकारी रिफायनरी कंपनी आहेत, आणि जर जगाला मोठ्या प्रमाणावर तेल हवं असेल तर ते तेल सौदी अरेबियातनं, UAEतनं बाहेर येणार असेल तर त्यांना देखील रिफायनरीची गरज आहे, आणि त्यामुळे रिफायनरीची मागणी वाढणार आहे. इथे जर आपण कपाळ करंटेपणा केला गेल्या वेळेसारखा, आणि आपल्या चहा बिस्किट पत्रकारांनी एखाद्या फालतू म्हाडाच्या फ्लॅटसाठी किंवा असल्या गोष्टींसाठी कर्मदरिद्रीपणा केला, तर ही संधी हातची निघून जाईल. माझं असं म्हणणं नाही की पर्यावरणाकडे दुर्लक्ष करा किंवा भूमिपुत्रांना डावलून दुसऱ्यांना जमिनी द्या, या सगळ्या गोष्टी कशा करायच्या ते बघता येईल, पण विरोधासाठी विरोध केला तर ही संधी हातातनं जाऊ शकते. पण नाणारची संधी आता दरवाजा ठोठवणार हे उघडेल. दुसरा प्रकार, त्याच्यावर होणारे दुसरा प्रभाव होणार आहे तो इराण आणि रशियावर, जे अमेरिकेचे कट्टर शत्रू आहेत. ट्रम्पच्या काळात त्यांनी रशिया युक्रेन युद्ध थांबवायचं धोरण पुढे नेलेलं आहे, पण तरी देखील रशिया आणि इराण हे सगळ्यात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी आहेत, आणि जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा पुतीन आणि इराणचे अध्यक्ष खामेनी, इराणचे सर्वेसर्वा काय म्हणतात त्याला, सर्वोच्च नेते अली खामेनी, ते हसत असतात, कारण अमेरिका निर्बंध लावते, तेलाचे भाव वाढतात आणि आपण तेल विकून पैसा कमवतोय.
पण जर तेलाचे किमती कमी झाल्या तर रशियाचं जबरदस्त नुकसान होणार आहे, कारण तेलावरच रशिया चालू आहे. बाकी त्यांच्याकडे विकण्यासारखं काही नाही, खनिज तेल याच्याशिवाय ते काही करू शकत नाही. आणि जरी त्यामुळे ट्रम्प सरकारने रशिया युक्रेन थांबवलं, युद्ध थांबवलं, युक्रेनला मदत नाकारून रशियाला मदत केली अप्रत्यक्षपणे, तरी रशिया याच्यातनं विजयी होऊन बाहेर पडणार नाही. एका प्रकारे रशियाला दिलासा मिळेल, पण तेलाच्या किमती कमी राहिल्या तर रशियाला देखील पाश्चिमात्य देशांची जुळवून घ्यावं लागेल. हा दुसरा त्याच्यातलं मोठा टेक आहे. तिसरा मुद्दा मग पर्यावरणाचं काय करायचं, कारण पर्यावरणावर तर परिणाम होतोच आहे, जे वातावरणातले बदल आहेत ते जाणवतातच आहे, पण याच्यामुळे संधी देखील उपलब्ध आहे. कारण याच्यामुळे जबरदस्त नुकसान कोणाचं होणार आहे, तर ते चीनचं होणार आहे. कारण चीननी गाडीचा ट्रॅक बदललेला आहे आणि चीन आता बराच पुढे गेलेला आहे. जसे म्हटलं की चीन आता दरवर्षी कोट्यावधी गाड्यांचं उत्पादन करतो आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या, स्वच्छ ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये चीनचा वाटा जगात 50% जास्त आहे. काही जण म्हणतात 80%, पण 50% तर नक्कीच आहे. आणि बाकीचाही जसं म्हटलं की इतर देश उत्पादन करत असेल तरी त्यांच्या बॅटऱ्या, त्यांचं बॅटरी रिफायनिंग, मायनिंग, सगळं हे सगळ्या गोष्टी चीनी कंपन्या करतात. आणि आता त्यामुळे मला नाही वाटत चीन या मार्गावर परत येईल. चीन आणखीन गोष्ट स्वस्त करण्याचा प्रयत्न करेल. चीन आता सौर पॅनल असतील किंवा अन्य गोष्टी असतील त्या आणखीन दर पाडून इतर देशांना विकेल. ती भारतालाही संधी आहे. म्हणजे एकीकडे आपल्याला तेलाच्या कमी किमतींचा फायदा होऊ शकतो, दुसरीकडे चीनमधनं सोलर पॅनल आणि अन्य गोष्टी आयात करून आपली जी ऊर्जेची भूक आहे ती भागवणं काही चुकीची गोष्ट नाही. चीन आपला विरोधक असला तरी जर गोष्टी स्वस्तात मिळत असतील तर त्याच्याकडनं घेण्यात काहीही चूक नाही. यालाच कूटनीती म्हणतात. पण चीनचं याच्यामुळे नुकसान होणार आहे. बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलही मी सविस्तर बोलीनच. पण आता तेलाला प्राधान्य दिल्यामुळे एक नवीन भागीदारी अमेरिका, तेल उत्पादक देश आखातातले भारत यांच्यामध्ये सुरू होऊ शकेल. या सगळ्या गोष्टींकडे जागरूकपणे बघितलं पाहिजे. आपल्याकडे तेलाच्या किमती फारशा कमी होणार नाहीत, कारण मोदी सरकार, मला खात्री आहे की तेलाच्या किमती कमी झाल्या तर आता 103 रुपयाला वगैरे, आणि त्या कमी झाल्या आणि 70 रुपयावर आल्या तरी मोदी सरकार ते 85 रुपये ठेवेल आणि उरलेले 15 रुपये आपल्या पैशांनी गरिबांना आणखीन काहीतरी स्वस्त दरात हे दे, स्वस्त दरात वीज दे, गर्भवती महिलांना 21,000 रुपये दे वगैरे, अशा ज्या घोषणा त्या करतायत भाजप सरकारने आता केंद्रात केली. बाकीची सरकार आता करतच आहेत, केजरीवाल वगैरे, त्यांचं तर काय वेगळंच आहे. पण अशा प्रकारचे लोकानुनयी निर्णय रेवडी वाटप करण्यासाठी या तेलाच्या कमी किमतीचा वापर होईल. अर्थात त्याच्यात वाईट काही नाही आहे, कारण त्याच्यामुळे जर लोकांना जेवायला मिळत असेल, लोकांच्या डोक्यावर छत मिळत असेल तर एका ह्यानी ते देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने चांगलं आहे. पण दुसरीकडे लोकांनी कामही केलं पाहिजे. नुसतं फुकट मिळतंय म्हणून फुकट खायचं आणि आणखीन फुकट मागायचं ही प्रवृत्ती समाजातनं गेली पाहिजे. त्यासाठीही सरकारने प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण मला असं वाटतं की जे आता मोदी सरकारची ही अवघडलेली अवस्था झालेली होती की आर्थिक विकासाचा दर कमी होतोय आणि तो होतोय, डॉलरचं किंमत मूल्य वाढत चाललंय, आणि अशा वेळेला हे सगळे रेवडी वाटपाचे कार्यक्रम चालवायचे कसे, लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे कसे, तर तेलाच्या किमती झाल्या कमी झाल्या तर त्याच्यात थोडासा दिलासा देता येईल. पण अर्थात अमेरिका जर स्पर्धा करायला लागली, आयातीवर कर लावायला लागली, तर आपल्यालाही आपल्या उत्पादक कंपन्यांना तेलाचे भाव बाजारभावानुसार द्यावे लागतील. ते तुम्ही जास्त महाग ठेवलेत तरी देखील तुमच्या उद्योग जगताचं नुकसान होणार आहे. अर्थात या पुढच्या गोष्टी आहेत. अजून म्हैस बाजारात आहे, म्हशीनी बाळणपण म्हणजे म्हशीचं बाळणपण व्हायचं ते होणार आहे हे नक्की आहे. पण त्यामुळे दूध किती स्वस्त होतं, किती दूध जास्त म्हैस देते याची चर्चा आत्ता करायला तशी ती अनाठाई आहे, पण ही चर्चा मात्र होणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.